गावामध्ये सगळी मंडळी वाट बघत आहे आणि विशेष करून काही माता भगिनी इथं उपस्थित आहेत. तुम्ही सगळ्यांनी माफ करावं, सभेला थोडा उशीर झाला, पाऊस होता आणि पाठीमागं थोडं वाढत गेलं. आणि अलीकडे काय फॅशन आहे, प्रत्येकाला सेल्फी हवा आहे आणि सामूहिक फोटोच कुणाला नसतं. प्रत्येकाबरोबर एक फोटो म्हटलं आणि एक मिनिट म्हणलं की 15-20 मिनिटं प्रत्येक ठिकाणी जात होती. त्यामुळं थोडासा वेळ झाला. तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. विचारपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांची नाव आता घेणार आहे. सगळ्यांनी माफ करावं. अण्णा बोललेले आहेत, आमचे दोघं उपोषणकर्ते आहेत, आमचे दीपक भाऊ बोराटे आहेत, आमचं अंतर्वली सरांनी वडी गोत्री गावामधलं आंदोलन छातीचा कोट करून आम्हाला संरक्षण देणारे हजारो लोकांना अन्न पाण्याची सोय म्हणजे सगळी सुरक्षा, पोलीस डिपार्टमेंट, प्रशासन, सगळ्या वैद्यकीय सुविधा आणि परत नातेवाईकांच्या सगळ्यांचे फोन अटेंड करणारे आमचे बैरामराच्या ते आहेत. म्हणजे हे सगळेजण मंडळी उपस्थित आहेत, ज्यांचं नाव घेणं आवश्यक होतं, त्यांना स्तुती सुमन अर्पण करणं अपेक्षित होतं म्हणून मी बोललो. तर पलूस गावामध्ये खरं तर शिसायचं आहे. पलूस गावामध्ये आलं तुमच्याकडे बघितलं की आम्हाला असं वाटतं की कशाला पाहिजे आरक्षण ओबीसींना. मी विचारायला बोलतोय अण्णा, आपल्या कवटे मंडळाला गेलं, धारगावला गेलं किंवा आमच्या कुंडाला साहेब तुमच्याकडे आलं की वाटतं कशाला पाहिजे आपल्याला आरक्षण. पण आता पुढचं आहे गावाच्या गावात तुमचे, तालुक्याच्या तालुके तुमचे. कुणी सांगितलं सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी नाही म्हणून. पण झालं काय की तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये वाढत आहे. काय केलं तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये वाढत असतो. येडके साहेब मी मगाशी का म्हणलं संग्रामना, अरे गावाच्या गावात तुमचे हजार तरुण आहे काय त्या गावामध्ये. ज्यावेळी मुंबईला जातो आणि मंत्रालयाकडे बघतो किंवा विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनाकडे लक्ष फिरवतो, मंत्रिमंडळाकडे ज्यावेळी लक्ष फिरवतो त्यावेळी तुमचा आमचा योगी माणूस दिसत नाही. दिसतो का? मग तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या लोकांना सुद्धा मला निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे, या लोकांना सुद्धा मला सिव्हिलायझेशन मध्ये घ्यायचं आहे, या माणसांना सुद्धा शिक्षणाच्या नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट मधल्या लोकांना यांना सुद्धा मला निर्णय घ्यायचं आहे. तेही सांगेन तुम्हाला. बरोबर वेळ माझ्यासमोर किती आहे काही माहिती नाही, पण बोलण्याच्या वेळेला काही गोष्टी बोलतो आणि आतापर्यंत ज्यांनी बोलले त्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मला तुम्हाला सांगायची एकच आहे, सांगली जिल्हा आहे, बागायती भाग आहे. बागायती भाग म्हटलं की पुन्हा अजून इकडे सुस्तावस्था नाही बाबा. सगळे लोक टीव्हीवर बघतायत, मोबाईलवर बघतायत, सगळ्यांच्या मनात भावना आहे अरे आपला ओबीसी भरपूर आहे, ओबीसी एकत्र झाला पाहिजे, आपली माणसं पुढे आली पाहिजे, सगळ्यांची भावना आहे. पण पुढे यायचं कोणी हा मोठा प्रश्न आहे. मग विष्णू माने साहेब इथं उपस्थित आहेत. आता सांगली शहरामध्ये ओबीसी एकत्र आले तर मला वाटतं 30 ते 35 नगरसेवक सांगली शहर आणि सांगली शहरावरती. अण्णा कोण आहे सांगली शहरावरती? हे का बोलायला लागलं तुमच्या समोर? या 25 नगरसेवकांनी ठरवलं ना सांगलीचा आमदार कुणाला करायचा आणि मिरजेचा आमदार कुणाला करायचा. विष्णू माने साहेब पुढे आला पाहिजे. तुम्ही म्हणाल आरक्षणावर बोलता बोलता तुम्ही राजकारणावर बोलायला लागला. ठीक आहे, मी बोलतोय त्याचं कारण असं आहे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते सत्य वाचून सकळ कळा झाले आवडतळा. तुम्हाला आम्हाला महात्मा फुलेंचं काय शिकवलं? विद्येविना मती गेली, मती विना निशेली, नित्यविना विद्या गेले, विद्या विना शूद्र खचले, इतके आनंद जगावे. एवढंच तुम्ही आम्ही पाठ करत आहोत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले म्हणजे की शिक्षक. महात्मा ज्योतिराव फुले हंटर कमिशन समोर गेले, शेतकऱ्याच्या विषयात गेले. अण्णा या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर इथले संस्थानिक आताचे आमदार खासदार जबाबदारीने बोलतोय. आता तिचे आरक्षण आमच्या सरसकट सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण मागतायत. ही माणसं इंग्रजांना काय मागत होती माहितीये का? आमचं संस्थान टिकलं पाहिजे, आमची मतदारी टिकली पाहिजे, आम्हाला इंग्रजांच्या राष्ट्रकुल जो त्यांचा समूह आहे त्या समूहाचा सदस्य होता आला पाहिजे, आम्हाला पदव्या मिळाल्या पाहिजेत, आम्हाला जागिरी मिळाली पाहिजे, असलेली जागिरी टिकली पाहिजे. त्यावेळी आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आमच्या गावगाड्यातल्या दीनदलिताला माणुसकीचं जीवन मिळालं पाहिजे. आमच्या गावगाड्यामधल्या भटक्या विमुक्ताला या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेता आलं पाहिजे.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरीच्या आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगून ठेवलं होतं. तो गुलामगिरी नावाचा ग्रंथ कुणाला अर्पण केला? अण्णा अमेरिकेमधल्या श्वेतवर्णीयांना म्हणजे गोऱ्या लोकांना अर्पण केला. आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी महात्मा फुलेंनी सांगितलं, महात्मा फुलेंनी काय सांगितलं? महात्मा फुलेंनी सांगितलं आरक्षणाची चळवळ आपल्या देशामध्ये नाही. आरक्षणाची चळवळ सगळ्यात पहिल्यांदा USA म्हणजे अमेरिकेमध्ये राबवली गेली. तिथल्या विचारवंत मानवतावादी मंडळींनी तिथल्या कृष्णवर्गीय म्हणजे निग्रो लोकांवरती खूप दिवस आपण त्यांना गुलामीची वागणूक दिली, त्यांना माणुसकीचं जीवन नाकारलं. त्या माणसाला जीवनाच्या प्रक्रियेमध्ये आणायचंय म्हणून श्वेतवर्णीयांनी म्हणजे गोऱ्या लोकांनी तिथं रिझर्वेशन पॉलिसी सुरू केली. आणि मग त्यांचा धडा माझ्या या भारतवर्षामधल्या राज्यकर्त्या लोकांनी कुठेतरी घ्यावा आणि ती रिझर्वेशनची पॉलिसी माझ्या भारतामध्ये धोरण नीती ठरवली जावी. गुलामगिरी या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणून जातात. तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना तुम्हाला मला समजावून घेता आलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला मला समजून घेता आलं नाही. सगळ्यांना गावगाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब अरे ओबीसीचं आरक्षण सहजासहजी नाही मिळालं तुम्हाला मला. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, घटना मिळाली 1950 ला, पण ओबीसींना आरक्षण मिळाला 93-94 साल उजाडायला लागलं. ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंह यांना पंतप्रधान व्हावं लागलं. मी त्या इतिहासात जाणार नाही. खूप काही सांगेल. 16-4 म्हणजे काय, 14-4 म्हणजे काय, आयोग म्हणजे काय, महाराष्ट्र म्हणजे काय, आरक्षण कुणाला दिलं जातं, आरक्षण का दिलं जातं, याच्यापेक्षा वेगळं तुमच्या समोर काहीतरी म्हणजे. कारण हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्रामध्ये आणला. अण्णा त्यावेळी ग. मानकर नावाचे एक पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, त्या पत्रकारांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का मराठी माणसांचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाण मोठी माणसं होती, विचारानं बोलणं जशी बोलत होती तशीच चालत होती. यशवंतराव चव्हाण म्हणाले हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार, 18 पगड जाती समूहांचा होणार. आज 2024 आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आमदारांवरती लिस्ट नजर ठेवा. महाराष्ट्र मराठ्यांचा आहे का मराठी माणसांचा येते याचं उत्तर तुम्हाला भेटेल. महाराष्ट्रामध्ये 200-250 कारखान्यावरती खासगी आणि सहकारी कारखान्याच्या लिस्टवरती नजर फिरवा. हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे का मराठ्यांचा हे तुम्हाला कळेल. या महाराष्ट्रामध्ये डीसीसी बँकांचे अध्यक्ष, या महाराष्ट्रामधलं कोऑपरेटिव्ह सेक्टर, या महाराष्ट्रात मधून जे 48 लोकसभेमध्ये SC/ST सोडून जे खासदार देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जातात त्या लिस्टवरती नाव फिरवा. हा महाराष्ट्र कोणाचा आहे तुम्हाला कळेल. खरबाडे साहेब या महाराष्ट्रामध्ये न्याय सेट केला गेलाय की कुठलीही विधानसभा असू द्या तिथं आमदार आमचाच होणार, निवडून येणाराही आमचाच असणार आणि 2 नंबरचा बी आमचाच असणार आणि बापू 3 नंबरचा बी आमचाच असणार. म्हणजे भाजपचं तिकीट आम्हालाच असणार, भाजपाला हिस्सं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं पण तिकीट आम्हालाच असणार. तुमचा आमचा कधी विचार होणार का नाही? अण्णा तोटे मंदिराचं बापूंनी नेतृत्व केलं. पुन्हा काय झालं? पुन्हा काय झालं? शरदचंद्रजी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. जबाबदारीने सांगतोय सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडे दिला. आणि तो वैयक्तिक नव्हता, माझा धनगर समाज माननीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. वेगळं बोलायचा प्रयत्न करतो तुमच्या समोर. या महाराष्ट्रामध्ये काही माणसं म्हणतात मंडल आयोग शरदचंद्रजी पवारांनी लागू केला महाराष्ट्रात. अरे 9 जजेसच्या खंडपीठानं या देशासाठी मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी सांगितला. हा निश्चित पहिल्यांदा महाराष्ट्रात लागू झाला ज्यावेळी शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण आज काय परिस्थिती आहे? आज तेच ओबीसीचं आरक्षण, तेच विजयीचं आरक्षण आज चॅलेंज होतंय. माणसं गप्प बसले, माणसं ब्र शब्द बोलायला तयार नाही. का बोलतोय? कारण इतर काहीतरी वेगळं सांगितलं जातंय. आरक्षण म्हणजे गरिबी, आता सांगितलं गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आरक्षण म्हणजे लाभाची योजना नाही, आरक्षण म्हणजे अरे बेरोजगारी आलेली असू शकते ना. मी मनोज जरांगे पाटलांना एक प्रश्न विचारतो,
बाबा आम्ही जर अक्कलकोट जातीविषयी एवढी संवेदनशीलता एवढी भावनिकता आम्ही व्यक्त करत असू तर मराठा समाजातले सुद्धा गोरगरीब माणसं आहेत ना, मान्य ना मला, बेरोजगार आहेत ना, मान्य ना मला. अरे पण बेरोजगारी हटवण्यासाठी, गरिबी हटवण्यासाठी ओबीसीचं आरक्षण कसं काय जबाबदार असू शकतं? तर ओबीसीचं आरक्षण कुठे पंचायत राजमध्ये आता कुठे झेडपी मेंबर, पंचायत मेंबर, एखादा सभापती याच्याही पलीकडे जाऊन ओबीसी मधला एखादा शिक्षक, एखादा प्राध्यापक तर आता गेली 10-15 वर्ष नोकरी भरतीच होत नाही. तसा विषय तुम्हाला चांगलं माहितीये. मगाशी कुणीतरी सांगितलं काय ओपन इज ऑल आणि बाय बर्थ, काय ओपन इज बाय बर्थ आणि ओपन इज ऑल. अरे हा ओपन इज ओपन आणि ओपन इज बाय बर्थ आणि ओपन इज ऑल. अरे हे करायला आहो खरं माणसं कोणी कळलं लागतं लोकांना. अरे आपलीच माणसं मध्ये आलं दोन टाके नवीन. हे जरांगे पाटील आणि त्यांचे सल्लागार या महाराष्ट्रातल्या डीसीसी बँकावर कधीही बोलत नाही. हीच माणसं या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या प्रतिनिधित्वावर, अरे यांची संख्या किती आणि विधानसभेचं प्रतिनिधित्व किती? 4 पट 5 पट असावं. लोकसभेचं प्रतिनिधित्व किती? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती झाले? अरे जो रुलर असतो हे बघा, एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर त्याची हिस्ट्री तपासली जाते, त्याचं लिटरेचर तपासलं जातं, त्याचं एका सरासरी रेषेवरून हा समाज किती मागास आहे आणि मग यांच्या म्हणण्यानुसार जर मराठा समाज मागास असेल तर या महाराष्ट्रातला फॉरवर्ड समाज कोणता, उधारलेला समाज कोणता आणि ओबीसी आरक्षणामुळे जर यांच्यावर ही जबाबदारी आली असेल तर अण्णाभाऊ आपले ओबीसीचे 5-50 टक्के काय पाहिजे, 150 तर पाहिजे. तुमच्या आमच्या लोकांनी 5-50 विधानसभा कामीच केल्या पाहिजेत ना. अरे तुमचा आमचा एखादा माणूस जर काम करायला लागला तर या महाराष्ट्रातली पक्षांची सिस्टीम सांगतो माने साहेब, अरे तुमचा आमचा एखादा पोरगा काम करायला लागला तर त्याला ओबीसी सेलचा प्रमुख केला जातो. काय केला जातो? ओबीसी सेलचा प्रमुख. का? ओपन मिनिस्ट्री मध्ये काम करू शकत नाही. ओबीसी सेलचा प्रमुख, भटक्या आघाडीचा प्रमुख, अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख. का? आम्हाला निर्णय क्षमता नाही, त्या गुणवत्ता नाही. रायगडचा राजा छत्रपती शिवरायांच्या राज्य निर्माणासाठी जर जीवाची कुर्बानी कोणी दिली असेल, आजच आम्ही शिवाकाशीदांच्या समाधी स्थळावर आम्ही सगळे गेलो. आज आम्ही तिथं त्या पुण्यतिथी निमित्त प्रणाम केला, ऊर्जा घेतली. रायगडचा राजा छत्रपती शिवाजी राजांचा गुप्तहेर प्रमुख बेहेरजी नाईक, अरे त्याच्या त्या सगळ्या कार्यपद्धतीचा अभ्यास इस्रायलची मोसाद नावाची संघटना तिचा अभ्यास करते. आणि हा काय म्हणतो, आम्ही कमी मार्कवाल्यांच्या कमी गुणवत्तावाल्यांच्या हातामध्ये आम्हाला काम करावं लागतंय. काय लायकी काढतो? लायकी कुणाची? लायकी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, लायकी माझ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांची. बरं काय चाललंय? काही बोलतात माणसं. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी साध्या सोप्या भाषेमध्ये, अपिलिंग भाषेमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळ्या मंडळींनी प्रश्न विचारला, तुम्ही ज्यांच्या बाबतीमध्ये जीवदाचीपणा पाळला गेला त्या दीनदलितांना तुम्ही आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो बाबासाहेब, पण ह्या माळाला, साड्याला, कोड्याला, तिलेला, दंगराला, हत्तराला, वंजनाला, लोणाऱ्याला, गावगाड्यातला गरीब, गुरव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, गावगाड्यामधला बेरड, बेड्या, रावशी, गावगाड्यामधला आमच्या मुस्लिम समाजामधला कुरेशी, तांबुळी, कासार, या माणसांना बाबासाहेब तुम्ही कशासाठी आरक्षण देताय? यांच्या बाबतीमध्ये कुठं चूकाचूकपणा पाळला गेला हा प्रश्न विचारला बाबासाहेबांना. अरे बाबासाहेबांनी 340व्या कलमासाठी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं, गावगाड्यामधल्या, गाव कुसामधल्या दीनदलितांना मी कायद्याने रिझर्वेशन दिलंय आणि हे कायद्याने रिझर्वेशन दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी केरळवाडा आहे, कंजार भाग आहे, रामोशी आहे, धनगरवाडा आहे, जो घुमंतू नॉन घुमंतू आहे, त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आणायचं. आणि इथं महिला वर्ग उपस्थित आहे म्हणून मला काही गोष्टी सांगायच्या. महिलांचे जेवढे काही ठिकाणी केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. मागास लेवल ठरवतं, कोण ठरतो मागास? मागास ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते, शेतामध्ये जाते, अनेक फलांग चालून जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मागासलेपणामध्ये जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स मध्ये बसतं. उस्तुडी कोण करतं? धर्मासाठी. धर्मासाठी उस्तुडी कोण करतं?
बंजारा, वंजारी, धनगर, भोलार कोण करतो ऊसतोडी? आणि कृष्णा कोयल्याच्या काठावरती या कारखान्याची धुराळ पेटली की आमची गावाच्या गाव ओस पडतात. काही माणसं म्हणतात त्या मराठवाड्यामध्ये खूप जातीयवाद सुरू आहे, त्या बीड मध्ये खूप जातीयवाद सुरू आहे. अरे कारखान्यावरती ऊसतोडीला बैलगाड्या घेऊन बैलगाडीचं टायर पंक्चर झालं ना बापू, एखादा पत्रकार चाणाक्ष संवेदनशील पत्रकार जेव्हा फोटो टाकतो, एखादी महिला बैलगाडी चालवते त्यावेळी फोटो काढून पेपरला टाकतो, दुसऱ्या दिवशी तो पेपर तिथे सगळ्यात जास्त व्हायरल झालेला असतो. पण ते का त्यांच्यावरती मिळाली याचा विचार आजची व्यवस्था करत नाही. आम्ही काय म्हणत होतो ससाने साहेब, अरे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आपलं पंचायत राजमध्ये आरक्षण गेलंय. माने साहेब 56,000 जागा पंचायत राजच्या तुमच्या आमच्या सरपंचापासून सरपंच, पंचायत मेंबर, झेडपी मेंबर, नगरसेवक, महापौर, कॅन्टोन्मेंट बोर्डचे सदस्य 56,000 जागा या महाराष्ट्रात आहेत. माने साहेब आता चॅलेंज झाले, गेल्या 3 वर्षापासून हेरिंग होत नाही आणि हे महाराष्ट्र शासन त्याला विनंती करत नाही. पंचायत राज सोडून द्या, राजकारण सोडून द्या. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये काय चालू आहे? प्राध्यापकांची नोकरी भरती होत नाही. अरे आम्ही उपोषणाला बसलो, शिक्षकांची 50% शिक्षकांची मागासवर्गीयांची फक्त कपात केली या शासनाने. कपात अरे सगळ्यांची कपात करा ना, तर मागासवर्गीय पदांची 50% कपात. मी हे का तुमच्या समोर सांगायला लागलो? बाबांनो, या महाराष्ट्रामध्ये आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं? या महाराष्ट्रामध्ये धोरण लावण्याची एक पद्धत आहे, नीती आहे. सोशल असिस्टन्स, सोशल वेलफेअर आणि तिसरी पॉलिसी आहे ती रिझर्वेशन. जी लोक दलित झाले, ज्या लोकांच्या वरती बेरोजगारी आली, त्याच्यासाठी सोशल वेलफेअर आहे ना, अनेक योजना आहेत, अनेक काम आहेत. रिझर्वेशन ज्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, ज्यांचं शिक्षण, नोकऱ्या, कायद्याची सभागृह, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा इथं ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, अशा लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठीचा हा पर्याय आहे, हे नियोजन आहे. पण आमच्या माणसांनी काय केलं? आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. अरे मागासलेपणाचे निकष तपासा. आतापर्यंत 4 मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने 650 पानांचं जजमेंट केलंय. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो ना, कारखानदारी, आमदार का, खासदार का, त्याच्या आता सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटमध्ये विश्लेषण, टोटल विश्लेषण आलंय. लक्ष्मण हाके पदरचं बोलत नाही, मी कार्यकर्ता म्हणून काही गोष्टी समजतात. सुप्रीम कोर्ट नाही म्हणतोय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नाही म्हणतोय. आमच्या औरंगाबाद खंडपीठाचे पीएच मारला पडले. हे मराठा आणि कुणबी आणि मराठा हे एक म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय, हे स्टेटमेंट आहे मारला पडले. पण माझ्या महाराष्ट्रामध्ये माणसं झुंडीच्या झुंडीने उठतात आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे निघाले. त्या मोर्चांची घोषणा होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. अरे आमची सगळी ओबीसीची माणसं त्या मोर्चामध्ये यांना सामील झाली. कोण पाणी वाटतोय, कोण सरबत वाटतोय, कोण गाड्या घेऊन जातोय, आणि आमचीच माणसं सगळी. पुन्हा ती मागणी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे इथपर्यंत येऊन थांबून. आता याच्या पलीकडचं सांगतो, बोगस कुणबी नोंदणीद्वारे या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील म्हणतात कितीला 54 लाख नोंदी दिल्या गेल्या. किती? 57 लाख नोंदी दिल्या गेल्या. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाला मानत नाही, तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाला मानत नाही, तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मानत नाही. तुमच्या हातात सत्ता, तुमचे आमदार, तुमचे मुख्यमंत्री, तुमचे राज्यकर्ते आणि एकही बहादर ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही बहादर ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. आमचे भुजबळ साहेब घेतात तर त्याला असं बदनाम खलनायकाच्या रूपात उभं केलं. हा महाराष्ट्र आहे, पुरुषोत्तम हा समुदायाचा महाराष्ट्र आहे. अरे पुरोगामी महाराष्ट्र या महाराष्ट्राला म्हटलं जातं, पण सामाजिक न्यायाचं, सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण चॅलेंज करण्याचा उपद्व्याप या महाराष्ट्रामध्ये घडतोय. म्हणून आम्ही महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहेत, तज्ञ कुठे आहेत, महाराष्ट्रातले रिटायर्ड जज कुठे आहेत. एका बाजूला 20 एकरावर जरांगे पाटलांचे काय म्हणतात साहेब, ते खूप विचारानं बोलतो.
जरांगे पाटील म्हणतात आमच्या 20 एकराच्या जमिनी आमच्या 2 एकरावर आल्या असतील ना. आता लोकसंख्या वाढल्यावर येणारच ना. 2-3 पिढ्या गेल्यावर 20 एकराची 2 एकर आपलं पण तसंच झालं ना. अरे पण ज्याच्या नावावर 7 बार आहे त्याची नापिकी झाली, त्याचं पीक जळलं, त्याला कुठली अडचण आली तर त्याच्या 7 बाराला पैसे किती जमा होतात. पण गावगाड्यामधल्या माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माझ्या 12 बलुतेदार 18 अलगदार लोकांच्या नावावर 7 बाराच नाही. आणि कुठला लाभ मिळेल त्याला, कुठली योजना येईल त्याच्यासाठी, कुठल्या बँकेत अकाउंट असेल त्या बलुतेदाराचं. कोरोनाचा कालावधी होता, 14-15 नाभिक समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केल्या. बापू तुम्ही आम्ही सगळेजण बहुजन कल्याण मंत्री वडेट्टीवार साहेब होते, अर्थमंत्री कोण होतं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आम्ही सगळेजण गेलो या नाभिक तरुणांना काहीतरी सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, त्याच्याही परिगणना लावून यांच्यासाठी एक महामंडळ झालं पाहिजे. आपण अनेक गोष्टींची मागणी केली. पण तिथं गेल्यानंतर अर्थमंत्री म्हणले अरे यांचं दुकान केवढं असतंय आणि आरशाला वाटीला आणि ह्याला काय एवढं 2.5 लाख रुपये लागतात का. म्हणजे तुमच्याकडे करण्याचा हेतू काय कधी लक्षात आला तुमच्या. आम्ही म्हणलं अहो एसी काढायचं आहे, चांगलं डेकोरेटिव्ह करायचं आहे, बाहेरची लोक येत आहेत, प्रोफेशनल पद्धतीने वागतायत. आणि ही माणसं सुद्धा पुढे आली पाहिजे. हे का बोलायला लागलं तुमच्या समोर. कारण 12 बलुतेदार 18 अलुतेदार धक्के विमुक्त जाती जमाती. आता अजून एक खेळ सांगतो तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन संग्रामना ते जरांगे पाटील आमच्या धनगर समाजाच्या उपोषणकर्त्या आंदोलनकर्त्याकडे गेलो आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं की लक्ष्मण हाकेने एसटीचं लढाई लढली असती तर आतापर्यंत एसटी मिळून दिली असती. आणि आमच्या 4 पिढ्या खपल्या एसटी आरक्षण मागण्यामध्ये. 4 पिढ्या तज्ञ होते, वकील होते, राजकारणी होते, सामाजिक कार्यकर्ते होते. आमचं जे आता 27% रिझर्वेशन आहे, 29% रिझर्वेशन आहे, त्या 29%मध्ये 3.5% धनगर समाज रिझर्वेशन घेतो. किती टक्के? 3.5%. हे 3.5% रिझर्वेशन का गरजेचं आहे. टाटातलं आहे 11-12वीला मुलं ऍडमिशन घेत आहेत, मेडिकलला ऍडमिशन घेत आहेत, कुठंतरी एखादा पोलीस भरतीमध्ये जातोय, कुठंतरी एखादा शिक्षक भरतीमध्ये जातोय. हे थांबवायचं म्हणजे तुम्हाला सूट बूट मिळणार आहे, तुम्हाला टाय मिळणार आहे, तुम्हाला 20,000चा ड्रेस मिळणार आहे, अंगावरचे कपडे घ्यायचे. काय चाललंय म्हणजे तुमच्यामध्ये थोडा नीती या आंदोलनकर्त्याकडून चालू. भुजबळ साहेबांना म्हणजे आमचं एवढे वाड्यावर बांधाने धनगर आम्ही भोगवो. म्हणजे तुमच्यामध्ये फोडण्याची रणनीती आहे, तुम्हाला वेगळं करण्याची रणनीती आहे. काल परवा गेले म्हणजे टीव्हीला बातम्या, पत्रकार बांधव साहेब माफी मागून तुमची टीव्हीला बातमी बघायला मिळाली. आता जरांगे पाटील एसटीच्या आंदोलनाचं नेतृत्व करणार. काय बातमी आली महाराष्ट्रामध्ये? एसटी आरक्षणाचं नेतृत्व करणार. ते परत एकदा म्हणतात आता पूर्वेच्या नोंदी भेटले. आता मी सांगली जिल्ह्यात आहे, इरिगेटर लागायला आला ना. अहो सांगली धरून पलीकडे गेलं ना, अरे पूर्वी जैन पण आहे, पूर्वी ब्राह्मण पण आहे, तेच आरक्षण. आता सगळ्या सोयऱ्याचं सांगतो, थोडक्यात टच करतोय बरं का, बोलायचं मला 2 तास बोलतो. आता अगोदरच खूप एवढं वातावरण झालंय आणि तुमचा मी अंत पाहणार नाही. काय सगळ्या सोयऱ्याचं? सगळे म्हणजे दुधाचे आणि रक्ताचे नातेसंबंध आणि सोयरे म्हणजे लग्नानंतर झालेले नातेसंबंध. म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की 54 लाख नोंदी. काय म्हणतात जरांगे पाटील? आम्ही 80% मराठा समाज ओबीसी त्या घुसवलाय. काय भाषा काय? 80% समाज मी आता ओबीसीत घुसवलाय आणि 20% समाज मी आता सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाने घुसवणार आहे. काय भाषा? घुसवणार आहे. आणि तो 20% कसा सांगतो तुम्हाला? सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आपल्याकडे आला, गावामध्ये एका जर माणसाकडे कुटुंबाचं सर्टिफिकेट असेल तर तो गावातल्या भाऊकीला सगळ्या सर्टिफिकेट द्या. भाऊकीच्या बाहेर जाऊन पाहुणे आजूबाजूची 10-12 वाजतील, मग त्या पाहुण्याला पण द्या. याच्याही पलीकडे सोयरा. आता समजा एखाद्याने लव्ह मॅरेज केला असेल आणि त्याने समजा उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण जैन समाजातल्या माणसाबरोबर केला असेल, त्यांना पण तेवढ्या सोयरा म्हणजे संपूर्ण विषय. मॅरेज सर्टिफिकेट आहे, सरकारी पुरावा आहे. मग सोयऱ्यांना जर आरक्षण द्यायचं म्हणलं तर सगळे आले का नाही त्या आरक्षणामध्ये? राहिलं का आरक्षण? मग बोललं का आरक्षण तुमचं आमचं? अरे तुमचे आमचे काही पॉकेट्स आहेत. धनगर समाजाचे, माळी समाजाचे, तेली समाजाचे, वंजारी समाजाचे, बंजारा समाजाचे, गावगाड्यामध्ये आपल्या ओबीसी मध्ये काही मेजर जातात आणि काही मायक्रो जाते. बापू मायक्रो कधी म्हणायचं नाही. मगाशी तुम्ही काय म्हणला की आम्ही छोटे छोटे घटक आहे. अरे आपण 60% आहोत पण आपली एकी झालेली म्हणून छोटं छोटं म्हणायची वेळ.
आपण 60% आहोत, आपण मेजर आहोत. मेजर उत्तर प्रदेशने दाखवले ना, आणि तमिळनाडू दाखवतात ना. पण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधला ओबीसी मात्र जातीमध्ये विखुरला. दंगली काढायची वेगळी संघटना. गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि अगदी समारोपाकडे येतो. आरक्षण म्हणजे काय अगदी मला मी माझ्या भाषेत थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. कारण हा किस्सा कुठेतरी आम्ही कुठल्या तरी कादंबरीत वाचला, कुठल्या तरी अभ्यासात वाचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सुपूर्द झालं, लोकशाही निर्माण झाली आणि एक तरुण IAS झाला, म्हणजे कलेक्टर झाला. काय असेल त्यावेळेची परीक्षा. कलेक्टर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कलेक्टर दलित तरुणाला आपल्या ऑफिसला बोलवलं, घरी बोलवल्यानंतर तो तरुण पोरगा, बरं बाबू, तो तरुण पोरगा धावत पडत बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांना त्याला वाटलं बाबासाहेब मला काय करायला होतं काय नाही, बाबासाहेब मला काहीतरी धोरणात्मक सांगतील काय, बाबासाहेब मला काही मार्गदर्शन करतील काय. ते घामे होऊन तो तरुण मुलगा कलेक्टर तिथं आला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सांगितलं, मी कायम हे उदाहरण देतो की तुझी ही लाल दिव्याची गाडी की हम रस्त्यावरून त्या कलेक्टर ऑफिसकडे न नेता ती गाडी तू ज्या समाजामधून पुढे आलास त्या समाजाच्या गल्लीमधून, म्हणजे सुताराचा वेट असेल किंवा तुकाराचा आवाडा असेल किंवा दंगलाचा मेंढवाडा असेल किंवा अजून कुठल्या आपल्या बारा बलुतेदारांपैकी जी काही गल्ली असेल, जो मोहल्ला असेल, त्या मोहल्ल्यात तुझी ही लाल दिव्याची गाडी घेऊन जातात. तो तरुण म्हणला बाबासाहेब मग असं केलं काय होणार. बाबासाहेब म्हणले की तिथं त्या भूमीत होणाऱ्या बायका असतील, तिथं जो काम करणारा कुंभार असेल, तो सुताराच्या बेटावरचा सुतार असेल, त्या माणसांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होईल की आमच्यामध्ये सुद्धा गुणवत्ता कमी नाही, आमच्या मधला माणूस सुद्धा कलेक्टर बनू शकतो. रिझर्वेशन आलं म्हणजे काही सगळे जनरल मेंबर नाही होऊ शकत, एखादाच होऊ शकतो ना. अरे हे प्रतिनिधित्व आहे ना. या गोष्टी होण्यासाठी खूप वर्ष जावी लागणार आहे. समाजशास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हणून काही वर्ष मुसून काय म्हणते बघा, परत जबाबदारीने सांगतोय, परत एकदा कान खोललाय का काय म्हणतात ती मंडळी. बाबासाहेबांनी सांगितलं होतं 10 वर्षासाठी आरक्षण. काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी सांगितलं होतं 10 वर्षासाठी आरक्षण. बाबासाहेबांनी 10 वर्षाला ऑडिट करा म्हणून सांगितलं. बाबासाहेबांनी रिव्ह्यू करा, तुम्ही ज्या योजना राबवत आहात त्या योजना पोहोचल्या का, तुम्ही जी धोरणं अवलंबलेली आहेत ती धोरणं पोहोचली का, ऑडिट करायला सांगितलं, रिव्ह्यू करायला सांगितलं. 1000 वर्ष कोणीकडं आणि 50, 60, 70 वर्ष कोणीकडं. आमचा ओबीसीचा 28च वर्ष झालं, 28 चालू आहे मला. म्हणजे तुम्ही सगळेजण माणसं झोपलेली आहात. हे बघा, मी परत एकदा एक शेवटचा मुद्दा मांडेन आणि मी माझं मनोगत थांबेन. काय झालं या देशामध्ये आर्थिक नियोजन आम्हाला भरपूर झाली. आर्थिक नियोजन म्हणजे काय, अरे समृद्धी महामार्ग गेला, आमचा ओबीसी शेअरचा प्रमुख म्हणतो मोदींनी रस्ते किती मोठे केले माहितीये का. काय म्हणतो, मोदींनी किती मोठे रस्ते केले माहितीये का. म्हणजे समृद्धी महामार्ग होतो, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मेट्रो होते, आमचा अटल सेतू होतो, वरळी सिलिंग होतो, कोस्टल रोड पूर्ण होतो. आणि जमिनीचा समुद्राचा तळ शोधून तिथं बांधत वरून त्या पूल आणि त्याच्यावर गाड्या काय आणि समुद्राच्या खाली पण झाल्यावर आपण समुद्राचं हे का म्हणतोय, विचारायला म्हणतोय. आर्थिक नियोजन हजारो लाखो कोटींची झाली, पण सामाजिक न्यायाच्या धोरणाला मात्र फक्त महाराष्ट्राचा विचार करू संग्रामाला, फक्त महाराष्ट्राचा. आणि विकास झाला पाहिजे. पुण्या मुंबईमध्ये रस्त्याच्या लेअरवर लेअर लेअरवर लेअर लेअरवर लेअर दर वर्षाला रस्ता तोडते की फोडते की परत रस्ता पाहिजे. त्या बारामतीत गेलं ना, अरे काय तो रिंग रोड, काय ती पंचायत समितीची बिल्डिंग, विकासाची बेटल झाली महाराष्ट्रात. झाला पाहिजे ना विकास, विकास झाला पाहिजे. पण सामाजिक न्याय, आमच्या प्रियांबरमध्ये काय सांगितलेलं जातं, सामाजिक न्यायासह समता. काय सांगितलं, सामाजिक न्याय म्हणजे या दिनदलितांना, या भटक्यायुक्त जाती जमातींना, या गावगाड्यातल्या बलुतेदाराला, या गावगाड्यातल्या बलुतेदाराला, आजही आमचा हा महाराष्ट्र, आजही हा आमचा देश. अरे फक्त मत द्यायला तुम्हाला मी जन्म घेतलाय, फक्त मत द्यायची तुम्ही आणि पक्षात काम करायचं झालं तर सेलचं प्रमुख व्हायचं. आणि लईच कोण लय वक्तृत्व असं लय चांगलं का असं तर कुठं तरी आता सचिव नाही तर कुठं तरी काहीतरी असं तिकीट मिळतं का, तिकीट स्टार प्रचार तिकीट मिळतं का, देतात का तिकीट, कोण देतात कोणाला तिकीट. आणि दिलं तर आमच्या पंचायतीमध्ये पाडलं जातं. काय केलं जातं, पाडलं जातं. महादेवदान करायला पाडलं जातं. असू द्या. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे,
हे राज्य आपलं नाही, हे फुले शाहू आंबेडकरांचं पूर्वमी महाराष्ट्र नाही. त्याचं कारण असे, या महाराष्ट्रातल्या 100% बजेट पैकी 100% बजेट बनवली 3.5 लाख करोडचा आगे मागे 5 लाख करोड सोडून द्या. त्या अर्थतज्ञ सांगतील 3.5 लाख करोड पैकी 60% ओबीसीना किती बजेट तरतूद व्हायला हवी. तुम्ही सांगा, काही शिक्षक मंडळी आहेत, काही चांगला बिझनेस वगैरे करणारी मंडळी आहेत, 60% ओबीसीना किती बजेट मिळायला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात? किती टक्के मिळायला पाहिजे याला सांगा कुठेतरी. पैसे जवळ टक्क्यात बोलायचे. 60% लोकांना 100% पैकी किती बजेट मिळायला पाहिजे? 60%. अरे सोडून द्या. 50% सोडून द्या. 25% सोडून द्या. 10% ते पण सोडून द्या. 5% सोडून द्या. 2% 0.4%, 0.5%. साहेब किती टक्के? आणि ते कशासाठी ते पण सांगतो. ते कशासाठी? आश्रमशाळांची स्कॉलरशिप, व्याख्यानोत्तर शिष्यवृत्ती, मग पुणे श्लोक आलेल्या दिवशी दिलेली महामंडळाला 10 नाही तर 20 कोटी रुपये, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला 20 नाही तर 25 कोटी रुपये, वसंतराव नाईक महामंडळाला 5 नाही तर 50 कोटी रुपये. हा महाराष्ट्र आहे. 1% 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र बजेट तरतूद करत नाही. आणि आता आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. कोण तज्ञ असतील, अर्थतज्ञ असतील, या महाराष्ट्रामध्ये आले तरी येऊन पुढे सांगावं, मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात येऊन सांगावं, ठाके सर बोलतोय, हे चुकीचं बोलतोय, खोटं बोलतोय म्हणून. आहे कारखाना तुमचा आमचा एखादा? अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान व्हावा लागला, मग त्यांच्या पहिल्या कारखान्याला परवानगी मिळाली. हा महाराष्ट्र आहे. आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे, अरे पक्षाच्या मागे जाऊन कुणाची तरी मर्जी सांभाळण्यापेक्षा गावगाड्यातल्या या 11 पगड जाती एकत्र करा. त्या 11 पगड जातीच्या, अरे अजून तुमच्या पलीकडे जाऊन सांगतो, अति थोडक्यात सांगतो, आता खूप थोडक्यात खूप पुढे आलं मला वाटतं. मागासले पण कसं तपासलं जातं सांगू का? अरे आमच्या भटक्या विमुक्त आश्रम शाळेमध्ये आणा, आश्रम शाळेमध्ये 7वी पर्यंत पोरं पुरी शिकल्या की त्याची एनसी काढायला सुद्धा पालक त्या शाळेमध्ये जात नाहीत. म्हणजे शिक्षणाबद्दल गर्दीचं प्रमाण कुणाचं आहे? मुलींचं शिक्षणाबद्दल गर्दीचं प्रमाण कुणाचं आहे? कुठल्या कम्युनिटीचं आहे? त्याचं महाराष्ट्रीय बसते पॅरामीटर्स मध्ये बसतं ना. परत टेक्निकल एज्युकेशनला तुमच्या मुली आहेत का? डॉक्टर इंजिनियर तुमच्या मुली किती झाल्या? तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? आम्ही मागास झालोय आणि आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. आणि बरं मी काय म्हणतो, गरीब पण असू शकतात, नाही आम्हाला सरसकट पाहिजे. मग सरसकट जर तुम्हाला मिळालं तर तुमचा माणूस जरांगे पाटील, तुमचा गरीब माणूस पंचायती झेडपीला उभा राहील का? आणि हेच पुन्हा ही घराणे सगळी तुमचं घेतील ना. म्हणजे काय मागणी करावी, कशी मागणी करावी, आरक्षण म्हणजे काय, संविधानाला काय अपेक्षित आहे, गेल्या हजारो वर्षाची समाज व्यवस्था काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा म्हणलं तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. तुम्ही नका एकत्र येऊ. आणि पोलीस म्हणल्यानंतर त्या रस्त्यापासून इथपर्यंत वाट काढायला आम्हाला 2 तास लागायचे होते. त्या परळीमधल्या चौकामधून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या गोपीनाथ घरापर्यंत जायला फक्त 10 मिनिटं लागतात. पण त्या दिवशी रात्री आम्हाला 10:30-11 वाजता त्या परळी चौकामधून गोपीनाथ घरापर्यंत जायला नवनाथाला किती वेळ लागला आपल्याला? 2.5 तास. माणसं रस्त्यावरती, माणसं असं चालायला मुलगीला सारख्या जागा नव्हती. तुम्ही आम्ही काय करतो? कुणी सांगितलं सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही नाही येत म्हणून? कोण आहे जतमध्ये, कोण आहे कवठेमंकाळमध्ये, कोण आहे तासगावमध्ये, कोण आहे सांगली शहरामध्ये? अरे बाबासाहेबांनी म्हणलं होतं तुम्हाला राज्यवरती जमात बनायचंय, असंच म्हणले का बाबासाहेबांना? काय त्याला काही लॉजिक तत्व काही नव्हतंच वाटतं. आता आपण कसं राज्यवरती जमात आहोत? बाबासाहेबांनी तुमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. टाटा बिर्ला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आणि एका ऊसतोड मजुराच्या मतालाही तेवढीच किंमत. आता तुम्ही काय केलं? मत द्यायला जेव्हा मताचा लिलाव किती रुपयात काढावा? 500 रुपये, 1000 रुपये. आता आमचं प्रकाशांना, आमचे क्रमाने साहेब, बापू, अरे सगळ्यांना रात्र दिवस ओढून सांगते की तुमची संख्या एवढी आहे आणि तुम्ही असं केलं पाहिजे. आता तुमचा एखादा सभागृहात गेला पाहिजे, तुमचा एखादा संसदेत गेला पाहिजे. 500 रुपये मत विकायची तुम्ही नाही. आमच्या पोत्यावर बसलं आणि आमच्या वाघाला आणलं. कशाला आणलं भाऊ? कशाला आणलं? वाघाला आणलं तुमच्या. एक माणूस एक माणूस मला काय म्हणा सांगतो तुम्हाला. एक आमचा ऊसतोड मजूर गेला, त्याच्यावरती खूप अन्याय झाला म्हणून त्या माणसाला प्रश्न विचारला. साखर आयुक्तालय आणि
खूप मोठ्या ह्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला. ते म्हणजे आम्ही 1.5 लाख रुपये पैशाला देतो. पैसा किती? 1.5 लाख रुपये देतो. 1.5 लाख रुपये. त्या 1.5 लाखाच्या मोबदल्यामध्ये आम्ही काय काय घाण ठेवलं माहितीये? त्या 1.5 लाखाच्या मोबदल्यामध्ये आमच्या महिलांचं शारीरिक सुरक्षा आम्ही घाण ठेवले. आमच्या मुलाबाळांचं शिक्षण घाण ठेवलं. आमच्या वयोवृद्ध धरलेल्या टेकलेल्या आमच्या वृद्ध माणसांना आम्ही आमच्या गावावर सोडलं. आमची दिवाळी दसऱ्याला गावं दोष पडतात. हे का म्हणतोय तुमच्या समोर? नाही आपण ऊस कोण करतोय बघा. धनगर आलं भावाच्या भाव धनगर मेंढ्या कोण टाकते बघा. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय, आर्थिक परिस्थितीमध्ये तुमचा मान सन्मान इज्जत हक्क अधिकार नाही. तर या लोकशाही देशामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही कुठेही कमी नाही आहोत ही भावना पाहिजे. म्हणून ही लोकशाही आहे ना. तुम्ही आणि सगळ्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. जरांगे पाटील म्हणजे 288 उमेदवार आम्हाला पाहिजे. शुभेच्छा बापू. आणि हे 288 पडले पाहिजे. कोण आहे पोलीस आमदार आता मला माहिती नाही. बरं माझं लय ज्ञान कमी. परत तुम्ही म्हणता आमच्या पंचायतीत आमच्या बापूला आम्हाला असं बोलला काकाला बोलला. अरे हक्क आणि अधिकाराची लढाई आहे. कशाची? राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो. तर तो नेहमी हिसकावून घ्यायची तयारी ज्या बंडखोर वृत्तीच्या आणि समाजाची भाषा बोलणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असते तोच यशस्वी होतो. काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही निवडणुकीला उभं राहिला कुणी पराभव केला बाबासाहेबांचा. आणि मूठसूट शिवाजी महाराजांचं नाव घेतात नाही ते राज्यकर्ते. अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीचं काय म्हणायचे बापू. शिवाजी महाराज मावळा म्हणायचे. मावळा जात येत नव्हती, पात येत नव्हती, बंद येत नव्हता, धर्म येत नव्हता. आणि शिवाजी महाराज सुभेदाऱ्या वाटत नव्हते. आत्ताच्या सारख्या कारखाने ठराविक तिकीट ठराविक लोकांना. अरे शिवाजी महाराज जर तुम्हाला कळला असता, जबाबदारी बोलतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या जाणत्या लोकांना, तुम्हाला शिवाजी महाराज कळला असता आणि या महाराष्ट्राची रयत कळली असती, 11 पगड जाती कळली असत्या, तर या भारताचा पंतप्रधान आतापर्यंत 4 वेळा महाराष्ट्राचा झाला असता. तुम्हाला लागा तुम्ही कारखाने घेतले, तुम्ही उपजाऊ जमिनी घेतल्या, तुम्ही पाटीलक्या घेतल्या, तुम्ही देशमुख्या घेतल्या आणि तुम्हाला आता आमच्या मागासवर्गीयांचं आरक्षण पाहिजे. काय पाहिजे? मागासवर्गीयांचं आरक्षण. विजय कुडमुड्या दोषा, आमचा मेळविया दोषा, आमच्या अप्रवर्गामध्ये मुक्त जाती. अरे जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळावर. ब प्रवर्गात आमच्या ग्रामदैवतांची पूजा अर्चा करणारी गोंधळी, नागपंथी, डवरी, गोसावी, मसलजोगी, आमच्या सगळ्या ग्रामदैवतांचे उपासक म्हणजे डी 80C मध्ये धनगर, 80D मध्ये वंजारी. मी हे का म्हणतोय तुमच्या समोर? SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राइब, VJNT नोबडी ट्राइब्स, OBC अदर बॅकवर्ड क्लासेस. अरे तुम्ही कुठेतरी बसा ना. SC बसा, ST बसा, नाहीतर VJNT मध्ये गावामध्ये बसा, ब मध्ये बसा. ना कशातच कुठल्याच पॅरामीटरमध्ये बसत नाही. राज्य मागासवर्ग आयोग म्हणतो नाही, सुप्रीम कोर्ट म्हणतो नाही तुम्ही बसत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणतो नाही बसत. मग आता आम्ही बसत नाही तर मग आता आमच्या पूर्वीच्या नोंदी घावल्या त्या. कधीच्या घावल्या? निजाम काळातल्या यांच्या नोंदी घावल्या. बघा बरं का बांधवांनो, परत ध्यान देऊन ऐका सगळेजण. मंडल आयोग कधी इम्प्लिमेंट झाला? 9495 ला. नोंदी कधी घावायला लागल्या? 2024 साला. हो ना. 12 मुख्यमंत्री झाले गेला तुमचे. आणि नोंदी कधी घावायला लागल्या? 2024 ला. परत घावा घेतली का कुठं तिकडे गुजराती जरा घेतली जरा बघा. जबाबदारीने बोलतोय, विचाराने बोलतोय. 2024 ला तुमच्या नोंदी घावायला लागल्या. तोपर्यंत तुम्ही सुस्त आमदार आमचे, खासदार आमचे, मुख्यमंत्री आमचा, पक्ष आमचा, पक्षाचा प्रमुख आमचा, आम्ही मत द्यायला जरूर घेतलाय. बाबांनो, ही हक्क आणि अधिकाराची लढाई, ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची लढाई आहे. सगळ्याच वेळेचा त्या देशाला फक्त ओबीसी बाधित होत नाही, फक्त VJNT बाधित होत नाही. आमचा दलित बांधव, आमचा आदिवासी बांधव सुद्धा बाधित होतोय. आंबेडकरी जनतेला सुद्धा समजावून सांगावं लागेल, नेत्यांना एकत्र बसावं लागेल आणि हे संविधान वाचवावं लागेल. आणि एका बाजूला म्हणायचं काय होतं, जेजेजवळ खूप बोलायला काय सांगितलं? अरे जेजे जवळकरांची चळवळ, आता जेजे जवळकरांच्या चळवळीतून शेतकरी कामगार पक्ष अस्तित्वाला आला.
अण्णा जे जवळकरांच्या चळवळीतला शेकाप अस्तित्वात आला आणि जो शेकाप पहिल्या 2-3 टर्मपासून बेदखल झाला आज चळवळ कुठं लढायची असते चळवळ शरद जोशींनी लढायची चळवळ अहिल्या रामदेकरांनी लढायची चळवळ मधुदंड होते राजू शेट्टींनी लढायची आम्ही कुठं चळवळ लढायची असते आम्ही आमदार आम्ही खासदार आम्ही कारखानदार तुम्ही म्हणाला ध्वनी बोलतोय रास्त बोलतोय आणि वास्तव बोलतोय चळवळ कुठली चळवळ फक्त एनडी पाटलांचा हातवा सोडा कुठली चळवळ लढली हो तुम्ही कुठल्या हिंदलिताची चळवळ तुम्ही लढली कुठल्या शेतकऱ्यांची चळवळ तुम्ही लढली कुठल्या प्रवर्गाची लढाई तुम्ही लढली अरे तुम्ही नेहमी सत्तेत भाजपाला चालले तुम्ही सत्तेत काँग्रेस राष्ट्रवादी लगेच शिकलं सत्तेत म्हणजे बाबांनो तुम्हाला संविधान समजलं नाही तुम्हाला बाबासाहेब समजले नाही तुम्हाला विश्वनाथ प्रताप सिंग समजले नाही तुम्हाला मंडल आयोग समजलं नाही गावगाड्यामध्ये तुम्ही 60% जास्त आहे लिहून ठेवा कुठेतरी आणि हे बघा कास्ट वाईज सेन्सस होत नाही कधी झाला नाही 1931 ला लास्ट साता समुद्र परिक्रम आलेला इंग्रजांनी केलाय आपला 1948 चा सेन्सस ऍक्ट सांगतो की कास्ट वाईज सेन्सस इथं होणार नाही सोशल इकॉनॉमिक सर्वे होत आहे कुणी सांगितलं कास्ट वाईज सर्वे झाला म्हणून आणि जरी झाला असला तर तुम्हाला सांगणार काय तुम्ही हक्क मागचाल अधिकार मागचाल बजेट मागचाल नाही ना द्यायचं तुम्हाला पलूस कडेगावमध्ये जर एकेस आहे तुम्ही तुम्हाला कळलं आणि तुमच्याकडे एखादं पोरगं असं एखादं कार्य पोरगं जन्माला आलं म्हणून आमचं एक आमदार तेव्हा तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल गावगाड्यामध्ये जातीची युती करावी लागेल राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागेल गावगाडा हा महाराष्ट्र आहे हा रयतेचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे तुम्हाला मला पुढे येऊन सांगावं लागेल तर आणि तरच हक्क आणि अधिकाराची लढाई तर राहील संविधान वाचेल फुले शाहू आंबेडकरांचा मान सन्मान वाचेल तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित येऊया बोलता बोलता काही लोकांची नावं घेण्यामध्ये नावं मला घेता आली नाही पुरुष नगरीमध्ये मी आता दुसरं तिसरं आहे मला वाटतं मी तिसऱ्यांदा आलो इथं तुमच्या समोर व्यक्त व्हायला याच्या अगोदरही मी आलोय त्यामुळे माझी तुम्हाला कल्पनेची विनंती आपली एकी आपल्याला वक्तावरती जर मुंबईला जायचा आदेश आपल्या वरिष्ठ नेतृत्वाने दिला तर मुंबईला आपल्याला त्याग करावी लागेल मुंबईमध्ये जावं लागेल आमचा हक्क आणि अधिकाराचं आरक्षण वाचवावं लागेल तेव्हा खूप काही बोलता येण्यासारखं आणि खूप बोललो मला वाटते 10 वाजत आलेले आहेत तुम्हा सगळ्या तुम्ही सगळेजण लोक इथं 5 वाजल्यापासून बसला आणि तुमचं माझं मनोगत ऐकून घेतलं कोणाच्या भावना दबावल्या असतील तर त्यांनी मोठ्या दिलानं मला माफ कराव्यात कारण मी बोललो वास्तव बोललो फुले शाहू आंबेडकर आणि खूप कायदे कानून पळून प्यालेवर 3 वर्ष आयोगावर असं नव्हतो गेलो वडेट्टीवार साहेबांनी मला संधी दिली काय बापू असं नव्हतो गेला 10 दिवस अभ्यास करून अहो तो मंडळ आयोग वाचला काय वाचलं आणि पुन्हा मला तिचा विद्यार्थी कारण या महाराष्ट्रामध्ये काही बोल एवढे समाज सुधारक होते आणि काही कर्ते समाज सुधारक होते आणि त्या कर्त्या समाज सुधारकांचा म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा नियम चाहता आहे म्हणून या गोष्टी वास्तव मांडण्याचा प्रयत्न करा मी या लोकांना सगळ्यांना सांगितले तुम्ही या एका ओपन डायसवरती महाराष्ट्र आरक्षण आपण एकदा चर्चा करू बदलून खूप बोललो बोलता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत खूप लहान गोष्टी मोठा घास घेतलाय तुम्ही सगळेजण लोक मला माफ करा धन्यवाद जय हिंद जय